विचारू का? आपण नेहमी ऐकतो ना, फलटणची घोड्याची यात्रा. पण तिला घोड्याची यात्रा का म्हणतात? आणि ती कधी असते? आणि सगळे म्हणतात महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणजे फलटण. ते का बरे? अगं, खूप छान प्रश्न विचारलास तू. चल, मी तुला एक सुंदर गोष्ट सांगते. फलटण हे फक्त एक शहर नाही, तर एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे श्री चक्रपाणी महाराजांचे जन्मस्थान आहे. तसंच भगवान श्रीकृष्ण आणि दत्तात्रय प्रभूंचा देखील या भूमीशी संबंध आहे. म्हणूनच इथल्या प्रत्येक कणात भक्ती आणि इतिहास मिसळलेला आहे. ताई, मग ही यात्रा कधी असते? ही यात्रा चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते आणि साधारण 5 दिवस चालते. पण तिचा मुख्य दिवस असतो चैत्र शुद्ध पंचमी. या दिवशी एक भव्य मिरवणूक निघते, ज्यात श्रीकृष्णाची मूर्ती पालखीत बसून महंत, भक्त, हत्ती, घोडे, वाद्य यांच्या थाटात छबिना निघतो. पण ताई, घोड्याची यात्रा का म्हणतात? अगं, त्यामागे एक अद्भुत लीळा आहे. आजपासून साधारण 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेजुरीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठी खंडोबाचे भक्त निघाले होते. अंधार झाला म्हणून फलटणमध्ये बाबासाहेब मंदिराच्या पाठीमागे बाणगंगेच्या काठी मुक्कामाला थांबले. त्यांच्यासोबत खंडोबाच्या नवसाचा एक पितळेचा घोडा होता, साधारण 1.5 फूट लांब आणि 1 फूट उंच. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे जेजुरीला निघाले. पण ज्या माणसाच्या डोक्यावर तो घोडा होता, त्याला तो आज उचलताच येईना. सगळ्यांनी प्रयत्न केला, पण घोडा हललाच नाही. तेव्हा गावातील एक माणूस म्हणाला, इथे श्रीकृष्णनाथांची मर्जी आहे. देवाचा अंगारा लावा आणि जयघोष करा. जसा अंगारा लावला आणि जय श्रीकृष्ण असा जयघोष झाला. जय श्री कृष्ण. तसाच एक लहान मुलगा पुढे आला आणि त्याने तो घोडा अगदी सहज उचलला. सर्वांना खूप आनंद झाला. श्री कृष्ण महाराज की जय. जय श्री कृष्ण. श्री कृष्ण महाराज की जय. तो घोडा थेट श्री बाबासाहेब म्हणजेच कृष्ण मंदिरात नेऊन देवापुढे ठेवला. सर्व लोकांनी बाबासाहेब मंदिरात दर्शन घेतले. जय श्री कृष्ण. श्री कृष्ण महाराज की जय. आणि ते यात्रेकरू म्हणाले, आम्हाला खंडोबा इथेच भेटला. आम्ही आमचा नवस इथेच फेडतो. आणि त्यांनी तो घोडा तिथेच ठेवला आणि ते परत गेले. अरे वा, किती अद्भुत आहे हे ताई. हो अगं, आणि त्या दिवसापासून एक परंपरा सुरू झाली. यात्रेच्या वेळी तो घोडा लोक पालखीसमोर डोक्यावर घेऊन चालतात आणि म्हणूनच त्या दिवसापासून फलटणची यात्रा घोड्याची यात्रा म्हणून ओळखली जाऊ लागली. पूर्वी तिला श्री चक्रपाणी श्रीकृष्ण यात्रा म्हणत असत, पण या गोष्टीमुळे नाव बदललं. ताई, खरंच खूप सुंदर कथा आहे. पण अजून एक सांग ना, आपले देव चक्रधर स्वामी चक्रपाणी महाराज आहेत ना, पण आपल्या देवांना आबासाहेब, बाबासाहेब असं का म्हणतो? हे नाव कसं पडलं? अगं, यामागेही एक खूप प्रेमळ आणि भक्तिभावाची कथा आहे. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ कासार सिरंबे नावाचे एक गाव आहे. त्या गावात कासार पाटील घराण्यात सकुबाई नावाची एक अतिशय भक्तिमय स्त्री होती. ती वयाच्या 85 वर्षाची झाली होती, पण तिची भक्ती मात्र अजूनही तितकीच प्रखर होती. तिच्या मनात एकच इच्छा होती, माझा उरलेला काळ फलटण या पवित्र क्षेत्रात श्री चक्रपाणी महाराजांच्या चरणाजवळ जावा. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी तिला फलटण येथे आणून सोडलं. तिला खूप आनंद झाला. वय जरी जास्त असलं तरीही शरीराने मजबूत होती आणि स्वतःचा स्वयंपाक करून आपलं जीवन जगत होती. स्वयंपाक करत असताना ती प्रेमाने हाक मारायची, थांबा आबा, थांबा बाबा, मी स्वयंपाक करते, मग तुम्हाला जेवू घालते. आबा माझ्या उपहाराचा स्वीकार करावा. आणि उठता बसता ती देवाला हाक मारायची, आबा, बाबा, कृष्णा, मला तुमच्या चरणाजवळ कधी घेऊन जाता?
बाबा माझ्या उपहाराचा स्वीकार करावा. कृष्णा जेवण करून घ्या. या निरागस आणि प्रेमळ हाकेमुळे आजूबाजूचे भक्तही तिच्यासारखंच देवाला आबा बाबा म्हणू लागले. हळूहळू हीच हाक एक परंपरा बनली आणि पुढे आबासाहेब बाबासाहेब नावांनीच देवाला संबोधण्याची प्रथा सुरू झाली, जी आजपर्यंत चालत आली आहे. ताई, किती साधी पण किती गोड भावना आहे ही. हो अगं, देवाशी असलेलं नातं हे असंच असतं, नावात नाही तर भावनेत असतं. म्हणूनच फलटणची घोड्याची यात्रा असो किंवा आबासाहेब बाबासाहेबांची हाक, हे कृष्णा सगळं जेवण म्हणजे करून घ्या. भक्ती, परंपरा आणि प्रेम यांचं जिवंत रूप आहे. ही परंपरा, ही भावना यांचं जतन करणं हीच खरी सेवा आहे. ताई, खरंच फलटण म्हणजे फक्त शहर नाही, एक जिवंत इतिहास आहे. हो अगं, भक्ती, परंपरा आणि चमत्कार यांचा संगम म्हणजेच फलटणची घोड्याची यात्रा. सर्व देशभरातून महानुभाव पंथीय लोक यात्रेसाठी येथे येत असतात. ताई, आपण पण जायचं घोड्याच्या यात्रेला. हो, नक्की. काय मंडळी, तुम्ही पण येणार ना फलटणला घोड्याच्या यात्रेला? एकदा तरी अनुभव घ्या महानुभाव पंथाची दक्षिण काशी, फलटण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असाच प्रतिसाद देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण महाराज, जय श्री चक्रधर स्वामी, जय श्री चक्रपाणी महाराज. दंडवत प्रणाम.